शिमगाडे. आई शपथ, आज पुरणपोळीवर चांगलंच आक्रमण केलं मी. मग काय, तुझ्यासाठीच आणल्या होत्या ना आईने. रिझल्ट माझा, कौतुक तुझं. बरं होय, तू जर असं म्हणते जसं काही पुरणपोळी तुला आवडतच नाही. स्टाईल मारू नकोस. आणि आता कुठे गेले का तुझं ते काय ते तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघूनच माझं पोट भरतं ते. संपलं ना ते. बाबा सॉलिड फॉर्म मध्ये होते आज. हो अरे, फोनवर मला खूप लेक्चर देऊन झालं. आणि ऍक्च्युली त्यांचं मन मोडायचं मला जीवावर आलं होतं. ते सगळं खरंय मेघना, पण आता जर का तू या मूल बाळ याच्यात अडकलीस तर मग पुढची 5-7 वर्ष बघायलाच नको. नाही म्हणजे माई आहे बाळाला सांभाळायला वगैरे सगळं ठीक आहे, पण आपण सगळी जबाबदारी त्यांच्यावर नाही टाकू शकत. त्यामुळे तू तुझ्या करिअर मध्ये आधीच सेटल. हो, मलाही तेच वाटतंय. बाळाला जन्म द्यायचा आणि त्याला इतरांवर सोपवून द्यायचं हे काही खरं नाही. निदान वर्षभर तरी बाळाचं सगळं स्वतःच करायला पाहिजे. खरं तर 2 वर्ष. नाही नाही, तोच तर इश्यू आहे ना. असं 1-2 वर्ष असं बंधन नाही घालतात आपल्याला. आता बघ ना, नाना माई, तुझी आई बाबा अजूनही करतातच आपलं. त्यामुळे आता जर आपण याच्यात पाय अडकवला ना तर थोडा अवघड जाईल आपल्याला. मलाही तेच वाटतंय. आणि त्यातून तू म्हणजे धन्यच आहेस. आत्ताच तू संसारात इतकी गुंग झाली होतीस की तुझी परीक्षा आहे सुद्धा विसरून गेली होतीस. म्हणजे बाळ आलं तर बघायलाच नको. करिअर म्हणजे काय असतं रे भाऊ, असं मलाच विचारशील. पण मेघना, टू बी व्हेरी ऑनेस्ट की ही नोकरी तू काही पैशांसाठी नाही करणार. म्हणजे ऑफकोर्स तो सुद्धा फॅक्टर तुझ्यासाठी महत्वाचा असायला पाहिजे, पण मुख्य म्हणजे तुझा आवडता विषय शिकवण्यातला आनंद घेण्यासाठी करणार आहेस ना नोकरी. झालं तर मला तरी वाटतंय की 1-2 वर्ष तू तुझ्या या प्रोफेशन मध्ये सेटल हो, आणि मग आपण ज्युनियर मेघनाला किंवा ज्युनियर आदित्यला खूप प्रेमाने इन्व्हाइट करू. व्हॉट से? येस सर. पण बाबांना समजावशील ना तू? आज मला त्यांचं खूप वाईट वाटलं. म्हणजे खरोखरच नातवंड ही त्यांची इमोशनल गरज आहे हे जाणवलं मला. ते कसं आहे, पण ठीक आहे, मी समजून त्यांना, नक्की समजून. ऍक्च्युली या चित्राच्या प्रकरणात जरा हार्श वागले मी त्यांच्या बरोबर. त्यामुळे आता या सरळ साध्या गोष्टीत त्यांचं मन दुखवताना वाईट वाटेल मला. मेघना, तुला डिसिजन बदलावंसं वाटतोय का? नाही, तुझं म्हणणं पूर्णपणे पटतंय मला, पण ते बाबांना पटवून देता आलं तर मला खूप बरं वाटेल. येस 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 येस, डोंट वरी, मीच बोलेन त्यांच्याशी. काय ना, नाही म्हटलं तरी ते तुला थोडंसं डॉमिनेट करते. लेकिन अपनी बात अलग आहे. मी जरा स्पेशल आहे ना त्यांच्यासाठी. माझं ऐकतील ते. बघा बघा किती कौतुक आहे स्वतःचं. हो, असू दे असू दे, बरं असतं ते अधून मधून. चला चला आवरा आता पटकन. हाँ, कल काम पे जाना है मेरे को. तुम्हारा क्या? खरी गंमत आहे ना, तुझं कॉलेज सुरू झाल्यावर येणार लेक्चर्स, नोट्स, नोट्स, लेक्चर्स, लेक्चर्स, नोट्स. बहुतेक आहे ना आपण रविवारीच एकमेकांना भेटू. हे नाही हा आदित्य. हो. नाही. अगं हो. नाही ना. हो रे. नाही. हे पकड. हो म्हण. हो. हो. काय रे आदित्य? सॉरी 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 सॉरी. हो म्हण. हो. चला संजीवनी, ड्रॉप्स घालायची वेळ झाली. अंगणात इतक्या कोणाशी बोलत होता? नाही म्हणजे फुलं तोडायला म्हणून गेलात आणि बराच वेळ लागला तुम्हाला. अगं सतीशशी बोलत होतो. अगो बाई, हो का? काय झालं त्याच्या केसचं? तेच बोलत होतो, आज 3रा राऊंड आहे, बघूया काय होतं ते. काय ग बाई, त्याच्या मागे लागलं एक एक. नाही म्हणजे मला काय त्याच्या बिझनेस मधलं कळत नाही ना शेअर मार्केट मधलं काही कळत.
पण साध्या सरळ माणसांच्याच मार्गाला काय येतात अशी संकट? आपला सतीश किती साधा सरळ आहे, काही छक्के पंजे माहिती नाहीत त्या बिचाऱ्याला. व्यवहार कसा अगदी स्वच्छ सरोखठोक, तरी का असं? संजीवनी, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अस्तित्वात असतं, पण ते आपल्याला मिळायलाच पाहिजे असा आग्रह काही काही प्रश्नांच्या बाबतीत धरायचा नसतो. त्यापैकीच हा एक प्रश्न. तो त्याचा मार्ग शोधतोय. बघूया काय होतं ते. नाही तर सगळे एकत्र बसून बोलूया. आपण काय त्याला एकटा टाकणार नाही ना. पण अर्धवट ज्ञान घेऊन त्याच्या मार्गामध्ये लुडबुड करणं बरोबर नाही ना. हो ना. बरं चल, ड्रॉप्स घालून घे. बाई नाना, चला येतो मी. अरे हे काय, हिने डोळे का मिटलेत? त्रास होतोय का फार? अरे ड्रॉप्स घालायचं म्हटलं की डोळे मिटून घेते. झुरझुरतात रे मला खूप. माई, मी आज जाऊ की नको? का? अगो बाई, माझ्यासाठी एवढं काही झालेलं नाही रे. जा. मग तू ड्रॉप्स का नाही घालून घेतेस वेळेवर? तुझा ना म्हणजे सासरू असे मला. काय नाही, बरोबर आहे. मनमानी वाढली तुझी. इश माझी काही काय? मग ड्रॉप्स घालून घे चल. पटकन. मी दोघं ना बदमाश आहोत, एक नंबरचे. बदमाश, चोर आहोत, लफंगे आहोत, डाकू आहोत, डाकू. थांबलं बघा. तिकडचा डोळा. हो, क्रूर आहोत आम्ही, आई दुष्ट ग, आहोत. बस. हो मग आई ग. झालं का तुझं समाधान? हो झालं. आता दिवसभर अशी शहाण्या मुलीसारखी व्हा, कळलं ना? बरं चला निघतो. लवकर ये. हो सावकाश चालव बाईक. हो. सांभाळून जा. तू घेऊन जातेस का तिला डबल सीट त्याला? हा बोल. हे काय करतेस? वाचतेय. वाचते काय? हो होय, लक्ष नाही का तुझं? हो. हो अगं, काय वाचतेस? मॅडम, तुमची परीक्षा झाली, रिझल्ट लागला, लक्षात आहे ना तुमच्या? हो अरे, पण इंटरव्ह्यू नाहीये का माझा? म्हणजे आला का कॉल इंटरव्ह्यूचा? नाही, पण येईलच ना. मग आयत्या वेळेस धावा धाव नको. आदित्य, मला टेन्शन आलंय. हा सही आहे बॉस. सही आहे काय? सही आहे. परीक्षेचा पेपर देणं वेगळं आणि त्याच विषयासाठी इंटरव्ह्यू देणं वेगळं. एखाद्या प्रश्नाचं उत्तर तोंडावरच नाही आलं तर मेल्याहून मेलं होईल ना तिथे. अगं, पण त्या विषयाची तयारी झाली आहे ना तुझी. आता तर परीक्षा दिली असतो. आता इंटरव्ह्यूची तयारी वेगळ्या प्रकारे करायला पाहिजे का तुला? आणि तुझी मार्कशीट आहे त्यांच्याकडे. तुला चांगले मार्क्स मिळालेत हे माहिती आहे त्यांना. तुला मुलांना शिकवणं जमेल की नाही हे पाहतील ते. ओ माय गॉड. आता आता काय? आता ती तयारी कर. वर्गात बोलतेस अशी. हो, पण ते काही मला शिकवून दाखवा असं काही नाही ना सांगणार. अगं असं नाही, पण ते म्हणतील की एखादा टॉपिक एक्सप्लेन करा. हजर जबाबीपणा आहे की नाही ते पाहतील. ओ माय. चित्राच्या वेळी तिला धीर देत होते, पण आता मात्र माझ्याच पोटात गोळा आलाय. घबराओ नाही बेटी, मैं हूं ना. काही बोलू नकोस. आधी घाबरवायचं आणि नंतर म्हणायचं घबराव नाही बेटी, मैं हूं ना. अगं ते काही नाही. ठेवतेस मी फोन. बाय. ए अगं, हॅलो मेघना. मग काय ठरवलं कोणी आदित्यने? कसलं? अच्छा, आता कसलं हे विचारताय का मला? म्हणजे हे बघ, उगीच वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस, कळलं ना? नाही अहो, हे काय बोलताय? बाबा ह्याच मिशनवर आले होते बहुतेक. काय? ओ, एकदम सगळ्यांनी हे काय सुरू केलंय? काही सुरू केलेलं नाहीये. सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हायला पाहिजेत. नाही, पण अजून माझं शिक्षण पूर्ण झालेलं नाहीये. मला पुढच्या वर्षी BEd करायचंय. त्यासाठी आतापासूनच तयारी सुरू करायला हवी. आणि जर सिनियर कॉलेजमध्ये शिकवायचं असेल तर PhD ची तयारी सुरू करायला हवी. काही थापा मारू नकोस मला. बाहेरून परीक्षा द्यायची असं ठरवलंस मात्र तू, आणि वर्षभर विसरून गेलीस आपल्याला पेपर द्यायचा आहे ते. इतकी संसारात गुंतलीस तू. हो, पण आता पण नाही नि बिन नाही. वेळच्या वेळी काय तो विचार करा, कळलं? या टाकली घ्या. हो
घेते पण काय काय चाललेलं कसला विचार नाही काही नाही काही नाही कसं सगळेजण आग्रह धरतात की आता बाळाचा विचार करा. अच्छा अच्छा म्हणून काल ते बाबाजी आले बाबा जे तुझे काल आले होते ते त्याच्यासाठी वाटतं. आता कसं बोललीस अगदी बरोबर बोललीस. अगं त्यांच्यापर्यंत त्यांचं बरोबरच आहे ना. आम्ही कसे अगदी सुख उपभोगतोय. 3 नातवंड आहेत आम्हाला. साक्षी म्हणू नकोस पल्लव म्हणू नकोस मयू म्हणू नकोस आणि आता हिच्या आई बाबांना एकुलती एक पोर. त्यांना वाटेलच ना ग आपल्यालाही नातवंड व्हायला पाहिजे आता. मग आणि अगं हातपाय हलतायत ना तोपर्यंत कसं अगदी छान वाटतं. नंतर काय उपयोग आहे. नाही नाही बरोबर आहे माई तुझं. मग पण जर आता मेघना नोकरी करायची म्हणतीये तर लगेच नोकरीला जॉईन व्हायचं आणि लगेच मॅटर्निटी लिव्ह हे कसं वाटतं. त्यात काय वाटायचंय नैसर्गिक आहे. बरोबर आहे नैसर्गिक आहे. अगं पण म्हणजे मला काय वाटतंय की मेघनाने आधी त्या नोकरीत मस्त स्थिर स्थावर व्हावं आणि मग वर्षभरानंतर आरामात चान्स घ्यावा नाही का. आता कसं अगदी शहाण्यासारखं बोललीस तू. माझंही हेच मत आहे. अगं आता तू म्हण. अगं मी चाचपडून बघत होते तिच्या मनात नक्की काय चाललंय ते. पण माझंही हेच मत आहे बायकांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त संसाराकरता करायचा नाही तर आपलं करिअरही घडवायला हवं. अगं याच मताची मी पण आहे मेघना. आणि अगदी 1 वर्ष अजून पुढे गेलं तरी काय बिघडतंय. तुम्ही थोडेच म्हातारे होताय. तुझ्या नोकरीला माझा पूर्ण पाठिंबा आहे. थँक्यू. आणि माझी खात्री आहे बाळा तुझ्या आई बाबांना सुद्धा हळूहळू हे पटायला लागेल. काय काय बाळ जमलं. एकदम वाटलं की लहानपणी सारखा तुझ्या खांद्यावरच बसलोय आणि आपण गणपती विसर्जनाची मिरवणूक बघतो. तेव्हाही तू असाच विचारायचंस ना. काय बाळ दमलं. ऍक्च्युली चालायचास तू दमायचास तू आणि विचारायचास मात्र मला. नंतर मग आपण आईस फ्रूट खात खात घरी यायचो. मजा यायची ना. हो. आणि सतीश मात्र ना जबाबदार माणसासारखा नानांबरोबर चालत असायचा. आयुष्यपत दादा म्हणजे सतीश तेव्हापासून नानांवर इम्प्रेशन मारायचा प्रयत्न करायचा का अर्चूसाठी. पण नानाबाई खुश होते सतीशवर. आपल्या धानरट अर्चूला हा बरोबर सांभाळेल असं वाटलं असेल त्यांना. हो नक्कीच. हे पण दादा काही म्हण सतीश आणि अर्चूचं अफेअर आहे ना त्यांच्यापेक्षा आपण सगळ्यांनीच जास्त एन्जॉय केलं. हो काय सतवायचो आपण त्यांना आणि त्या दोघांना असं वाटायचं की आपल्याला काही कळतच नाही. अरे काय झालं. अरे वा वा वा. अरे वा अभिनंदन. थँक्यू डन डन डन. सतीश झाली का सेटलमेंट. येस सगळं आपल्या मनासारखं झालंय. ते काय म्हणतात ना मारने वाले से तारने वाला बडा होता है. येस. आली हो आले आले. संजीवनी संजीवनी मी म्हंटल तर झोप चाललाय वाटतं. झोप झोप चाललाय. माळ तर आधीच झाली. काय अर्ध्या माळ्याचा जप. जपातनं मन उडालं की जप संपला. खरे. कोरडी माळ ओढून का उपयोगाची आहे नाही का. नाही तुम्हीच नेहमी म्हणता ना 2 हस्त 1 मस्तक आणि हृदयातला ओलावा की देवाला नमस्कार पुरतो. मस्त तेवढाच पुरतो. पण काय काय आज जिलबी कशाबद्दल. अगं निकाल सतीशच्या बाजून नाही का लागला.
अहो पण त्याचे पेढे दिले की त्याने? ते त्यांनी दिले, आपण नको का त्याचा आनंद साजरा करायला? खरंय. मी तुला काल म्हटलं होतं की नाही, काही प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा अट्टहास करायचा नसतो, धीर धरायचा असतो. सुटला की नाही प्रश्न? काळजी मिटली आपण. हो. मला जरा भीतीच वाटत होती, बोललो नव्हतो मी, पण वाटत होती मात्र. कळलं होतं मला तुमच्या चेहऱ्याकडे बघून. काय ज्या गोष्टीचं आपल्याला कळत नाही ना, त्याबद्दल जरा जास्त भीती वाटते ग माणसाला. अडाणी लोकांचं या सुशिक्षितांच्या दुनियेमध्ये काय होत असेल याचा प्रत्यय आला मला अक्षरशः. घाबरलो का, उद्या जर का सतीशने मला विचारलं की मी पुन्हा ते शेअर मार्केटचं काम सुरू करतो, काय सल्ला देणार मी त्याला? पण आता झालं ना सगळं, मिटलं ना व्यवस्थित. झालं तर मग. पण ह्या सगळ्या गोष्टीतून एक मात्र झालं बरं का, आपलं कोकरू शहाण्यासारखं वागायला लागलं. मग माझी मुलगी आहेच माझ्यासारखी शहाणी. काल माझ्याशी अगदी जबाबदारीने बोलत होती. हो, जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणाय. चल जिलबी 8 नेऊन ठेवतो. अहो अर्चूला दिलीत का? तर सगळ्यात आधी वर जाऊन तिला देऊन आलो. छान. बरं तुझ्या ऑपरेशनचं काय ठरवायचंय? हे बघूया हो नंतर. मेघनाचे इंटरव्ह्यूचं काय ते होऊन जाऊ दे एकदाच. आणि विजय आल्याशिवाय मी काय ऑपरेशन करणार नाही. हो, जशी आपली मर्जी. आता मला काय नैवेद्य म्हणून ठेवलेत का? एक तरी जिलबी द्या की मला आता. अरे वा, जिलबी. आपल्याकडे निमित्तच लागतं ना काही गोड पदार्थ आणायला, आणि विशेष करून जिलबी. काय नाना, फुल फॉर्म मध्ये? अरे मग माझी मुलं फॉर्म मध्ये तर मी पण फॉर्म मध्ये. आणि तसंही तुम्हाला जिलेबी खायला निमित्त लागतं तसं काही नाहीये, है ना? आता कसं बोललास, ज्याची इच्छा होते ना ते खावं माणसाने. आणि मी तर म्हणतो आज आणखीन एक गुड न्यूज येते की नाही बघ. काय आदित्य, गुड न्यूज? दादा, अरे काय चाललंय काय कालपासून? अरे नवीन सरकारकडनं अपेक्षा असतात लोकांच्या. आता मला बघ कोणी विचारतंय का गुड न्यूज येते का म्हणून? मेघना, मेघना, काय? अगं तुझं कुरिअर आलंय. माझं? बहुतेक इंटरव्ह्यूचा कॉल आहे. हा, बघ बघ, उघडून बघ तर खरं. बघू. काय काय आहे? काय नाही तर काय बोलत होतो आपण? आदित्य सांग ना काय पटकन. अगं काय नाही ग, तो मेघनाचा इंटरव्ह्यूचा कॉल आला. मेघना, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय बोललो होतो? थँक्यू. बघ मी म्हटलं होतं ना गुड न्यूज येणार, आली. अभिनंदन मेघना. भैया मेघना, अगं पण इंटरव्ह्यू तर उद्याच आहे. काय सांगतेस काय ग? बहुतेक तुझी खूप घाई होणार आहे. चला 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 विद्यार्थी, टाइमपास करू नका, अर्चू बरोबर गप्पा मारू. वा, काय चाललंय रे? किती छळतोस तू तिला? हे बघ मेघना, तू अजिबात काळजी करू नकोस, ही नोकरी तुला मिळणार. यू डिझर्व इट. आणि काय आहे, तयारी करण्याची इच्छा असेल ना तर एक दिवस सुद्धा पुरतो. आणि शिवाय आपलं ठरलंय ना, चोपून काढायचं. आणि शिवाय पुस्तक. काय हो तुम्ही पण. तेव्हा आम्हा सगळ्यांतर्फे तुला बेस्ट. आणि हो बरं का रे, मी आत्ताच जाहीर करतो आहे, मेघना आपल्या पहिल्या पगारातून आपल्या सगळ्यांना एक झकासपैकी ट्रीट देणार आहे. अरे वा, पार्टी पार्टी पार्टी. हो, चला जिलबी. अर्चू अर्चू अर्चू, डाएट डाएट अगं बाई, अगं बाई, अगं बाई, अगं बाई. काय हे बघा कशी. अरे उद्यापासून खाऊया, नाही करूया. दादा. अरे माई, झालं. हुशार म्हणता म्हणता टेन्शन घेतलंस ना इंटरव्ह्यूचं. हो काय ग? इतके दिवस जोरात होते हो मी, पण आता हे
सगळं उद्या येऊन ठेपलंय म्हटल्यावर धडधडायला लागलंय मला. आणि शेवटपर्यंत आपल्याला असं वाटत असतं आपलं काहीही अभ्यास झालेला नाही, बरोबर? परीक्षेच्या वेळी घालवलेली सगळी भीती एकत्र होऊन आली आहे बहुतेक. गेलीये मी. आणि आपल्यालाच फेस करावं लागतं ना हे. हो बाई, आणि रिप्लेसमेंटची सोय असते तरी आम्ही दोघं नसतो गेलो. अगं नको इतकं टेन्शन घेऊस तू, होईल सगळं व्यवस्थित, कळलं ना? आणि जितकं टेन्शन घेशील ना तितकं ते अजून अजून वाढत जाईल. जा बिंदास, काही नाही होत. नाही हो माई, परीक्षेचं कसं अंदाज असतो प्रश्नांचा, शिवाय सिलेबसच्या बाहेरचं काही विचारत नाही. पण इथे म्हणजे काहीही विचारू शकतात. आणि मी असे एक एक किस्से ऐकलेत ना, बापरे. ए वेडाबाई, नको इतकी घाबरूस, नाहीतर आहे ते सोय विसरून जाशील. जा पळ. अगं काय दचकतेस, फोन वाजलाय. आदित्य ऑफिस मध्ये गेल्या गेल्या फोन केला. घ्या घ्या. हॅलो. हॅलो, काय करतेस? काही नाही, माईंशी जरा बोलत बसले होते. बोलत बसले होते? मेघना अगं उद्या इंटरव्ह्यू ना तुझा, जा ना मग तयारी कर. गप्पा काय मारत बसलीस? ए आदित्य, तू मार खाशील हा मला घाबरवलंस तर. मी घाबरतोय का तुला? होय. उलट मी तुला तयारी कर असं म्हणतोय ना. जा जा, तुझा सब्जेक्ट ब्रशअप कर, जनरल नॉलेज ब्रशअप कर, न्यूजपेपर्स वाच या आठवड्याभरातले. हा, या वर्षीच्या बजेट वरचे आर्टिकल्स वाच, रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणावरची आर्टिकल्स वाच. जा जा जा, तयारी कर पटकन. करते. होय, आणि शांत राहा. कूल, टेन्शन घेऊ नकोस, फोकस कर. हो, ठेव तू. ए मेघना, घाबरवत नाही तुला, पण मस्त तयारी कर. म्हणजे काय ना, उद्या जाताना तुला बिलकुल टेन्शन नसेल. ओके ओके, बाय. बाय.